जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर पुढील 30 सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात. कारण आज जे घडणार आहे ते तुम्हाला आधी कधीच सांगितलं गेलं नाही. एक असा योग तयार होतोय जो तुम्हाला आतून बाहुबली बनवू शकतो. पण फक्त त्यांनाच त्याचा लाभ मिळेल जे हा संकेत ओळखतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर आत्ताच लाईक करून श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. कारण तुमचा हा छोटासा विश्वासच मोठा चमत्कार घडवू शकतो. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर आजचा हा संदेश फक्त एक साधा राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. काही दिवस असे असतात जे शांतपणे येतात, पण आयुष्य पूर्णपणे बदलून जातात. आज तसाच एक दिवस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण प्रत्येक वाक्यात तुमच्यासाठी एक संकेत लपलेला आहे. आणि कदाचित त्या संकेतांपैकी एक तुमचं नशीब बदलवणारा ठरू शकेल. मिथुन रास ही केवळ एक राशी नाही, तर एक ऊर्जा आहे. तुमच्या मनात वेग, कल्पकता आणि सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. पण याच वेगामुळे कधीकधी तुमचं मन 2 दिशांमध्ये अडकून पडतं. विचार खूप पण निर्णय नाही, इच्छा खूप पण कृती थांबलेली. आणि म्हणूनच अनेक वेळा तुम्हाला असं वाटतं की मी करू शकतो, पण काहीतरी मला थांबवतंय. हे थांबणं म्हणजे तुमची कमजोरी नाही, तर ती फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. पण आजची ग्रहस्थिती काही वेगळीच कथा सांगते आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध, जो बुद्धी, संवाद आणि निर्णय यांचा अधिपती आहे, तो सध्या अशा स्थितीत प्रवेश करतोय जिथे तुमच्या विचारांना दिशा मिळेल. तुमचं मन जे आत्तापर्यंत गोंधळलेलं होतं ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. तुम्ही जे टाळत होता, ज्यापासून पळत होता, त्याच गोष्टींचा सामना करण्याची ताकद आज तुमच्यात निर्माण होणार आहे. आणि इथेच तुमच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय सुरू होतो. आणि इथेच एक मोठा संकेत आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात बाहुबली योगसारखी ऊर्जा जागृत होऊ शकते. म्हणजेच आत्तापर्यंत जी ताकद तुम्हाला दिसत नव्हती ती आता तुम्हाला जाणवायला लागेल. तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित कराल. ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटत होत्या त्या अचानक सोप्या वाटू लागतील. आणि ज्या लोकांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच लोक आता तुमचं कौतुक करतील. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर तुम्ही काही नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल, एखादा व्यवसाय, नवीन नोकरी किंवा एखादा प्रोजेक्ट, तर आज तुम्हाला एक छोटासा इशारा मिळू शकतो. कदाचित एखादी व्यक्ती काही बोलून जाईल, कदाचित एखादी संधी अचानक तुमच्या समोर येईल, किंवा एखादं जुनं अपूर्ण काम पुन्हा समोर येईल. ही गोष्ट छोटी वाटेल, पण तिच्या मागे मोठं यश लपलेलं असू शकतं. म्हणून आज कोणतीही गोष्ट दुर्लक्ष करू नका. प्रत्येक लहान गोष्टीत मोठं संकेत दडलेलं असतं. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं, किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी कठीण वाटेल, पण हाच तुमच्या प्रगतीचा दरवाजा ठरू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आज तुमच्यात ती क्षमता आहे जी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि नवीन संपर्क घेऊन येऊ शकतो. एखादी जुनी ओळख पुन्हा उपयोगी पडू शकते. त्यामुळे लोकांशी संपर्क ठेवा आणि तुमचे विचार मोकळेपणाने मांडा. कारण कधीकधी एक साधी भेटही मोठ्या यशाचं कारण बनते. पैशाच्या बाबतीत आज थोडं शहाणपणाने वागण्याची गरज आहे. खर्च करण्यापूर्वी 2दा विचार करा. कारण सध्या ग्रहस्थिती तुम्हाला शिकवते की पैसा टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं कमावणं. मात्र योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देऊ शकते. त्यामुळे भीती नको, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. नातेसंबंधांच्या बाबतीत आज एक भावनिक वळण येऊ शकतं. एखाद्या जुन्या गैरसमजुतीचा शेवट होऊ शकतो, किंवा एखादं नवीन नातं तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतं. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे: संवाद. तुमचं मन मोकळं ठेवा. जे वाटतं ते स्पष्टपणे सांगा. कारण आज तुमचे शब्दच तुमच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात. आणि कधीकधी एक प्रामाणिक संवादही अनेक वर्षांचा गैरसमज दूर करू शकतो. आता इथे थोडं थांबा आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या आयुष्यात अलीकडे काहीतरी अडकलेलं आहे. जसं की काम पूर्ण होत नाही, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, किंवा मनात सतत एक अस्वस्थता आहे. तुम्हाला वाटतं की मी खूप काही करू शकतो, पण काहीतरी मला रोखतंय.
आणि खरं सांगायचं तर हे फक्त बाह्य परिस्थितीमुळे नाही, तर तुमचं लक्ष विचलित झालं आहे. तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये अडकलेलं आहे. पण आजपासून एक नवीन ऊर्जा तुमच्यात येणार आहे. ही ऊर्जा तुम्हाला पुन्हा एकदा फोकस करायला मदत करेल. तुम्ही जे हरवलं होतं ते पुन्हा सापडेल. आणि इथेच तुमचा बाहुबली क्षण सुरू होतो. हा तो क्षण आहे जिथे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळवाल. जर आत्तापर्यंतचा हा संदेश तुम्हाला थोडासा जरी उपयोगी वाटत असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. कारण तुमचा एक अनुभव हजारो लोकांना प्रेरणा देऊ शकतो. आता पुढे ऐका, कारण इथेच खरा बदल सुरू होतो. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला स्वतःकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. विशेषतः मानसिक ताण टाळा. जास्त विचार करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तुमचं मन खूप वेगाने धावतं, पण कधीकधी त्याला थांबवणंही गरजेचं असतं. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, ध्यान करा किंवा एखादी आवडती गोष्ट करा. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीर आपोआप बळकट होतं आणि एक शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. कुटुंबाच्या बाबतीत आज तुम्हाला एक भावनिक आधार मिळेल. एखादी व्यक्ती जी नेहमी तुमच्या पाठीशी उभी असते तिचं महत्त्व तुम्हाला नव्याने जाणवेल आणि कदाचित तुम्हीही त्या व्यक्तीसाठी काहीतरी खास कराल. कारण आयुष्यातील खरी ताकद ही कुटुंबातच असते आणि जेव्हा कुटुंब तुमच्या पाठीशी असतं तेव्हा कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. आता उपायाबद्दल बोलूया, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो. दररोज सकाळी उठल्यानंतर मन शांत करून ओम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. हा मंत्र तुमच्या बुद्धीला स्थिरता देईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल. तसेच बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाची वस्तू दान करा, जसं की हिरव्या मुगाची डाळ किंवा हिरवा कपडा. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात स्थैर्य आणि सकारात्मकता आणेल आणि हळूहळू अडथळे दूर होऊ लागतील. आता शेवटाकडे जाताना एक गोष्ट मनात ठेवा, तुम्ही कमकुवत नाहीत. तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतात आणि ती वेळ आता आली आहे. तुमच्यात जी ताकद आहे ती कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कदाचित आज तुम्हाला एखादी छोटी गोष्ट समजेल, पण तीच गोष्ट उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या. प्रत्येक संधीला पकडा. कारण संधी नेहमी मोठ्या स्वरूपात येत नाही, ती छोट्या संकेतांच्या रूपात येते. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता, तर आत्ताच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. आणि अशाच राशी भविष्य आणि मार्गदर्शनासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, तुमचं भविष्य कुठे लिहिलेलं नाही, ते तुम्ही स्वतः तयार करता. आणि आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन, उजळ आणि शक्तिशाली अध्याय सुरू होणार आहे, जो तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देईल.